आम्ही पण आमचे मोबाईल बंद केले, तर तुम्ही पण सायलेंटवरती प्लीज ठेवा. नमस्कार. आत्ता आपल्याला जी इंट्रोडक्शन रेणू करून दिली त्यातला जो पहिला विषय आहे त्या विषयावरती आपण जो परिसंवाद करणार आहे त्या विषयाचं नाव आहे वाचन आणि लेखन कमी होत चाललंय. ऐकू येते का शेवटपर्यंत? वाचन आणि लेखन कमी होत चाललंय का, हा आपला पहिला परिसंवादाचा विषय. आता या परिसंवादामध्ये जे भाग घेणारे पॅनलिस्ट आहेत 5, ते त्यांची थोडक्यात ओळख करून देतील. मी ऋषिकेश सोमण. मी रवी कुलकर्णी. मी सुमेधा जोशी. मी प्रतिभा कुलकर्णी. मी रेणू दिंडोरकर. आता या विषयाचं सुरुवात करताना मला असं वाटतं की वाचन आणि लेखन हे कमी होत चाललंय का, तर बहुतेक सगळेजण आपल्यापैकी होच म्हणते असं मला वाटतं. परंतु जर का खरंच दृश्य बघितलं तर बरेच लोक आजकाल पुस्तक न घेता कोणी कम्प्युटरवरती बघताय किंवा कुणी मोबाईलवरती काहीतरी बघताय असं दृश्य दिसतं. तरी परंतु जर का वाचनाचा विचार केला तर जी ग्रंथ प्रदर्शन भरतात त्याला मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते. आपण मागच्या 3-4 महिन्यापूर्वी जे फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर जे ग्रंथ संमेलन भरलं होतं, पुस्तक संमेलन, तिथं जर का गेला असाल, आपल्यापैकी बरेच लोक गेले असेल, तर तिथे ते भरून ओसंडून भरून वाद होतं. एवढं होतं की लोकांना काही वेळेला पाऊल ठेवायला जागा नव्हती. आणि जर ग्रंथ खरेदीचा विचार केला तर ग्रंथ खरेदीसुद्धा लोक खूप मोठ्या प्रमाणात करत होते. मग पुस्तकं खरंच लोक वाचत नाहीत का, की फक्त वाचण्यासाठी विकत गेला? तर अर्थात वाचन असलेच पाहिजे. तुम्ही जर का कुणाच्याही घरी गेलात तर जनरली एक 4-5 पुस्तकं किंवा 10-15 पुस्तकं लोकांनी आपल्या ड्रॉइंग रूममध्ये ठेवलेली असतात. असं दृश्य आपल्याला हमखास दिसेल. मग आता खरंच वाचन आणि लेखन कमी होत आहे की आपल्याला असं वाटतंय? या विषयावरती काही जे काही मुद्दे आहेत किंवा जी काही चर्चा आहे ते आमच्या पॅनलिस्ट बरोबर आपण करणार आहोत. ही चर्चा झाल्यानंतर थोडा वेळ आपण प्रेक्षकांना पण संधी देणार आहोत की आपलं काय म्हणणं आहे याच्यावरती, किंवा काही प्रश्न असतील किंवा काही विचार असतील तर मांडू शकतो. फक्त आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन आहे, कारण आपण 3 परिसंवाद करणार आहे. त्यामुळे वेळेचं बंधन सगळ्यांनीच पाळूया आणि हे परिसंवाद आपण सुरुवात करूया. आता ह्या परिसंवादामध्ये मी एक सुरुवातीला ठरवलं आम्ही लोकांनी की याच्यामध्ये आपण जी इंटरनेटवरती माहिती शोधतो ती आपण विचारात घेत नाही. तुम्ही जर का ई-बुक्स वाचत असाल, किंडलवर असेल किंवा मोबाईलवर असेल किंवा कम्प्युटर असेल, पण बुक्स वाचत असाल तर ते आपण याच्यामध्ये घेतोय. पण जी रेफरन्ससाठी किंवा इंटरनेटवर जी माहिती बघतात त्याचा आपण आता विचार करत नाही. आता ह्याचा जर का सुरुवात जर का पहिल्यांदा बघितलं तर पहिला मुद्दा हा येतो की वाचायचंच कशासाठी, काय गरज आहे वाचायची? तर ह्या पहिल्या मुद्द्यावरती आपण आपल्या पॅनलिस्टचे म्हणणं काय आहे ते ऐकून घेऊया. ऋषिकेश पहिले आपलं 2 नंबर. काकाने प्रश्न विचारला की वाचनाचीच गरज काय, वाचावं कशासाठी? तर मला वाटतं आपण ह्याच्या मागे एक स्टेप जाऊ शकतो की वाचन आणि लेखन हे हा जो आपला विषय आहे हे भाषेमध्ये होत असतं. कुठली का भाषा असेल, मिक्स असल्या तरी चालते. भाषाच कशासाठी? तर भाषा हे एक संवादाचं माध्यम आहे. मग संवाद कशासाठी? तर संवाद ही माणसाची मूलभूत गरज आहे. जितकी अन्न वस्त्र निवारा ही माणसाची गरज आहे, तितकीच संवाद ही सुद्धा माणसाची गरज आहे. आणि त्याच्याचमुळे मला वाटतं सॉलिटरी कन्फाइनमेंट किंवा ज्याला एकांतवासाची शिक्षा म्हणतात ती सगळ्यात भयानक शिक्षा मानली जाते. एकांतवासामध्ये लोकांना वेळ लागतो. त्याच्यामुळे संवाद ही मूलभूत गरज आहे. माणूस म्हणून माणसाची गरज आहे संवाद साधन. मग तो संवाद भाषेमधून होतो आणि मग ती भाषा आपल्याला पुस्तकांमधून आपल्यापर्यंत पोहोचते. तेव्हा लेखक आणि वाचन यांच्यातलं संवादाचं माध्यम हे पुस्तक होतं. त्या पुस्तकातून लेखकाचे शब्द, लेखकाचे विचार, लेखकाचं भावविश्व याचा वाचकाशी संवाद सुरू होतो.
आणि म्हणूनच मला वाटतं याच खात्रीने ज्ञानेश्वर माऊली म्हणाले की तेणे कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप लावीन अतींद्रिय परी भोगवीन इंद्रियांतरी अतींद्रिय असणारी आत्मानुभूती सुद्धा मी शब्दांमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवेन. तेव्हा मला वाटतं की हा ज्ञानेश्वरी वाचणं हा आपला थेट ज्ञानेश्वरांशी संवाद आहे. मग आता आपण काय वाचतो हे आपल्यावर अवलंबून. ते मला वाटतं प्रतिभा कपूर जास्त चांगलं सांगतात. होय. सगळ्यात पहिल्यांदा मी असं सांगेन की आता तुम्ही सगळेजण बघताय की मागे बघा पार्श्वचित्र पाहून अहो ग्रंथराज आहे, ग्रंथवृक्ष लावलेला आहे अगदी. ज्याच्या डोक्यातनं ही सुपीक कल्पना निघाली नाही चित्राची तर खूपच छान की आजच्या विषयाला धरून म्हणजे आत्ताचा आमचा हा वाचनाचा विषय पुढचा जो पिढीचा जो आपला विषय घेतलेला आहे जनरेशनचा समजून घेतानाचा ते सगळं या पुस्तकातून तुम्हाला कळेल. वंशवृक्ष ग्रंथवृक्ष बघूनच मगाशी एकदम असं दबकायला झालं की एवढे मोठे बारकं सुलकं पुस्तक नाही आहे होते सारस्वत आहे महासारस्वत ग्रंथराज. तर आता ऋषिकेशने तुम्हाला सगळं सांगितलंच. तर हो मला माझं ठाम मत आहे की वाचायला हे हवंच आणि वाचनामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. वाचनामुळे आपल्याला प्रेरणा मिळते, जगावं कसं ते कळतं, जगवावं कसं हे देखील कळतं, शुद्धलेखन कळतं, शुद्धलेखन सुधारतं, स्मरणशक्ती वाढते, चिंतन आणि मनन करण्याची क्षमता सुद्धा वाढते. आता ऋषिकेश म्हणाला तसं की तुरुंगात असताना सुद्धा किंवा एकांतात असताना सुद्धा माणसाला लिहिण्याची वाचनाची एक ओढ असते. आता सावरकरांचं उदाहरण त्यांनी दिलं, ज्ञानेश्वरांचं उदाहरण दिलं. सावरकरांनी तुरुंगात असताना पुष्कळ काव्य लिहिलेली आपल्याला सगळ्यांना ती ज्ञात आहेतच. त्यांच्या पुस्तकांमधून इंग्रजांच्या काळामधला जी राजवटीचा अत्याचार जो झाला तो आपल्याला त्या पुस्तकांमधूनच समजतो. सावरकरांनी अनेक मराठी शब्द साहित्यामध्ये आणलेले आहेत. तसंच आता नुकतंच त्यांचं निधन झालं मारुतराव चितमपल्ली हे वनाधिकारी होते. त्यांनी लाखो शब्द आपल्या वाङ्मयामध्ये आणलेले आहेत. इंग्रजी वाङ्मयामध्ये शशी थरूरसारखे जे साहित्यिक आहेत, आपण ते जरी राजकारणात असले तरी साहित्यिक आहेत, तरी त्यांनी पण त्यामध्ये भर घातलेली आहे. इतकंच कशाला ज्या भाषा भगिनी आहेत, मातृभाषा आपली मराठी, त्याच्यामध्ये अहिराणी आहेत, विदर्भी आहेत, मराठवाड्यातली आहेत, त्या शब्द आपल्याला त्यांची माहिती नसतात, ते सुद्धा आपल्याला वाचनावरून कळतात. ते संस्कृती त्यांची आपल्याला वाचनामुळे जाणून घेता येते. त्याशिवाय पुस्तक हातात घेतल्यानंतरच ओळख पटायला लागते. शिवाय दासबोधासारखा जो ग्रंथ आहे तो तर सगळंच त्याच्यामध्ये दिलंय हो. समाजशास्त्र आहे, विज्ञान आहे, राजकारण आहे, अर्थकारण आहे, वागायचं कसं, बोलायचं कसं, स्वच्छता कशी राखायची इथपासून सगळं दासबोधामध्ये अध्यात्मापासून सगळंच सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये तर 18 अध्याय आहे जे आपण वाचतो. त्याच्यावरती तर सगळ्यात पहिले टीका करतात ज्ञानेश्वर. जसं यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरी का वाचायची, त्याच्यावरती सर्वात पहिले आणि प्राकृतमध्ये मराठीमध्ये जी आणली ती ज्ञानेश्वरांनीच पहिल्यांदा आणली. त्यामुळे इतर सर्वसामान्य जनतेला भगवद्गीता काय आहे हे समजलं. त्याच्यानंतर एकनाथांनी शंकराचार्यांनी त्याच्यावरती खूप भाष्य केले, टीका केली. त्यामुळे सगळी मन्वंतरं आपल्याला अगदी छान समजून घेता येतात, समजतात. याशिवाय आपल्याला कविता आहे, कादंबरी आहे, कथा आहे, हे तर आपल्या मनाचा एक विरंगुळा असतो, आपल्याला दिलासा देणारा असतो. पण नादोमाधवांसारखे जे कवी आहेत ते कविता पण छान लिहितातच, गीतं पण छान लिहितातच. ते तर आमदार होते, परंतु ते सुंदर शेती करायची आणि शेतीवरती त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये किंवा सरकार दरबारी त्यांना कागदपत्रांसाठी कुठलाही त्रास कसा होऊ नये किंवा कशी मिळवावी त्या पद्धतीची त्यांनी पुस्तकांमध्ये नोंदसुद्धा केलेली आहे. तर हे आता कसं आहे, हा विषय खूप मोठा आहे, हे क्षितिज खूप विस्तारलेला आहे. आपण आपलाच पैस वाढवायला हवे. ज्याला जाणून घ्यायची इच्छा आहे तो आपोआपच त्याच्या आवडीनुसारचं जे क्षेत्र असतं तिकडे आपोआपच वळतो. आवड असली की सवड आपोआपच मिळते. 16 विद्या 64 कला हे तर आहेतच. त्याप्रमाणे 64 कलांवरती हजारो पुस्तक आहेत. ज्याला त्या ज्ञानाची त्या कलेकडे जाण्याची इच्छा आहे तो त्या पुस्तकांकडे आपोआपच वळतो. शिवाय तन मन धन त्याच्यावरती अवकाशावरती स्पोर्ट्सवरती अतोनात पुस्तक आहे. आणि मला वाटते रेणू पुढचं तुला काय वाटतं ते सगळ्यांना सांगावंच. आता जे प्रतिभा ते बोलल्या तो थोडासा वैचारिक विषयावरती बोलला. म्हणजे पुस्तकं वाचायचा वैचारिक जो परिप्रेक्ष्य आहे तो काय आहे, त्याच्यामध्ये एखादं पॉईंट्स जे आहे की ज्याला समृद्ध आयुष्य म्हणतात. समृद्ध आयुष्य म्हणजे
जेव्हा मनुष्य खूप वाचतो तेव्हा त्याची विचार करण्याची शक्ती वाढते आणि अनेक गोष्टी त्याला समजल्यावरती त्याचं थिंकिंग आहे ते मल्टीडायमेन्शनल होतं. त्याच्यामुळे मनुष्य जेव्हा जास्त अनुभव प्रत्यक्ष आणि पुस्तकात दोन्ही घेतो तेव्हा तो जास्त मल्टीडायमेन्शनल होतो आणि त्याबरोबरच अर्थातच त्याचं वैचारिक समृद्धी किंवा विचार करण्याची ताकद ही सुद्धा पुष्कळ वाढते. अजून एक मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जेव्हा तुम्ही पुष्कळ वाचता तेव्हा तुमचं शब्दावली जी असते किंवा शब्द सामर्थ्य आहे ते पण खूप वाढतं आणि जेव्हा तुम्हाला शब्द वापरायची पाळी येते तेव्हा एखाद्या माणसाला तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची असेल तर तुम्ही ती 5-7 प्रकारे सांगू शकता आणि कुणाला कुठली गोष्ट कुठल्या वाक्याने आणि कशी सांगायची याचं जे एक ज्याला थिंकिंग म्हणा किंवा ही जी एक कला आहे ही कला इव्हन आपल्याला ते काम करताना वगैरे खूप उपयोगी पडते. साधारणतः तुम्ही कुठे घरी तुमच्या काम करणाऱ्या बाईला जरी म्हणणार असाल तरी तुम्ही एक पर्टिक्युलर पद्धतीने सांगू शकता. आता शेड्स म्हणतात शब्दांच्या, त्या शेड्स वापरून सांगणं ही एक मोठी ह्याच्यात मुळात उपलब्धता आहे. तर असे वैचारिक पुष्कळ विचार आहेत. याच्याबद्दल अजून एक दुसरा एक मुद्दा आहे की काही फिजिकल फायदा सुद्धा याने होतो. तर ह्याबद्दल रेणू आपल्याला काही माहिती तिची अजून सांगा. फिजिकल फायदा म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचा ताण किंवा तणाव म्हणूया. आपल्याला प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये विविध प्रकारचं काय टेन्शन्स असतात. आपण ऑफिसमधलं टेन्शन असेल आपल्याला किंवा आपल्या घरगुती आपल्या नातेसंबंधातलं असेल किंवा अभ्यासाचं टेन्शन असेल, आर्थिक असतील काही तुमच्या डोक्यात चालू सगळं. त्यांना तुम्हाला हा जो काय प्रकारचा ताण आहे तो आपण घालवायचा काहीतरी प्रयत्न करत असतो. आपल्या परीने आपण त्याच्यावर किती उपाययोजना शोधत असतो. म्हणजे काय आपण टी व्ही बघायला बसतो किंवा आपण गाणी ऐकत असतो, काहीतरी मोबाईल हातात आता सगळ्यांच्या आहेत, आपण किती रील्स बघत असतो, आपल्याला सोशल मीडियावरती काहीतरी पण बघत असतो, येऊन पडत असतो. तर हे जे आपण बघतो तो शेवटी माझ्यामध्ये एक प्रकारचा स्क्रीन टाईम आहे. म्हणजे तुम्हाला तुम्ही जेव्हा टी व्ही वगैरे काहीतरी बघत असाल तर तुम्ही शेवटी तो स्क्रीनशी निगडीत आहे. त्यामुळे तुम्हाला रिलॅक्सेशन गाण्यांमधनं मिळेल, रील्समधनं मिळेल, पण मला वाटतं ती नुसती त्याच्यातनं तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळत नसते. आणि शेवटी जे असं एक्सपर्ट होतं आपण सतत ऐकत आलो आहे ते की स्क्रीन टाईम कमी करा किंवा रात्री तुम्हाला शांतपणे झोप लागण्यासाठी तुम्ही काही तास आधी मोबाईल बाजूला ठेवा, कुठल्याही प्रकारचा लॅपटॉप असू दे, टॅब असू दे, काही नाही, टी व्ही बंद करा आणि काहीतरी वाचन करा, म्हणजे तुम्ही रिलॅक्स व्हा. तर वाचनामध्ये तुमचं पूर्णपणे सगळे सेन्सेस इन्व्हॉल्व असतात असं मला वाटतं. त्यामुळे डोळे, मेंदू तुम्ही संपूर्णपणे एकाग्रतेने काहीतरी त्याच्यावरती तुमचं चालू असतं काम. आणि मुख्य म्हणजे आपण असं म्हणूया की सायन्सनी पण हे म्हणजे डेटा असा आहे, सर्वे त्यांनी केलेला आहे की तुम्ही रोज 6 ते 7 मिनिटं वाचा. तुमचा जवळजवळ 50% आयुष्यातला ताण मग तुम्हाला जेव्हा जमत असेल तेव्हा वाचा. अगदी रात्रीच्या वेळेला झोपताना वाचा, तुम्हाला मिळत नसेल वेळ सकाळी वाचा, तर तुम्ही तुमचा ताण नक्कीच कमी होतो. किंवा आपण आपल्या आवडीचं वाचन करतो. त्यामुळे तुम्ही काही फिक्शनल वाचत असाल, कुठल्याही प्रकारचं जॉनरचं तुम्ही वाचत असाल, तुम्ही ते त्या एखाद्या जरा टी व्ही बघताना म्हणजे एखाद्या सिरियल किंवा काही बघताना आपण त्या दिग्दर्शकांनी चित्रित केलेलं आपण बघत असतो, तर त्यांनी रंगवलेलं चित्र असतं. आणि आपण जे लेखकाबरोबर वाचायला सुरुवात करतो ते लेखकाबरोबर पण प्रवास करत असतो, त्या पात्रांमध्ये गुंतत असतो. त्यामुळे आपण आपल्या मनामध्ये काही चित्र रेखाटत असतो. त्यामुळे आपण त्या वेगळ्या अनुभव विषयात गेल्यामुळे आपले सगळे सेन्सेस तिथे एकाग्रतेने काम करत असल्यामुळे आपला ताण कमी होतो, हे प्रूव्हन आहे. त्यामुळे वाचनामुळे मानसिक समाधान जास्त मिळतं असं मला वाटतं. आता वाचन कशासाठी म्हणजे वाचायला पाहिजे याबद्दल थोडीफार मतं आमच्या पॅनलिस्टनी मांडलेली आहे. त्याच्यामध्ये अजून पण पुष्कळ मुद्दे येऊ शकतात. सगळेच तर आपण काही बोलू शकत नाही कारण आपल्याला वेळेचं पण भान ठेवायला पाहिजे. आता दुसरा जो मुद्दा येतो की वाचनाचं प्रमाण खरंच कमी आहे का, आणि कमी असेल तर ते का कमी आहे याचे पण एक 3-4 कारणं आपण विचार करूया. तर पहिलं जे या विषयावरती सुमेधा आपल्याला काही सांगेल. मगाच्या मुद्द्यामध्ये मला एक मुद्दा ॲड करायचा आहे, तो म्हणजे काही काही वेळेला आपलं वाचनामुळे अनुभव विश्व आपलं खूप वाढतं
आणि त्याचा आपल्याला पुढे बराच फायदा होतो. तसंच काही लेखकांची आत्मचरित्र म्हणा किंवा त्यांनी केलेली वर्णनं किंवा त्यांचे अनुभव हे वाचताना आपल्याला एक आंतरिक प्रेरणा मिळते चांगलं काहीतरी काम करण्यासाठी किंवा आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी. हाही एक वाचनाचा फायदा आहे. पण आता जर असं बघितलं की वाचनाचं प्रमाण कमी होतंय का, तर मगाशी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे FCला जे पुस्तक प्रदर्शन होतं तिथे मीही गेलेले होते. अक्षरशः ओसंडून वाहत होती गर्दी आणि तिथे अनेक लोक पुस्तकं नवीन विकत घेत होते, चाळत होते. अनेक प्रकारचे त्यांचे स्टॉल लागलेले होते किंवा पुस्तकं आपली म्हणजे जुनी पुस्तकं देऊन किंवा तुम्ही जी वाचलेली आहे ती पुस्तकं देऊन दुसरी पुस्तकं घेण्याचं म्हणजे एक्सचेंज करण्याची पण तिथे सोय होती. अनेक लोक करत होते, मीही केलं. पण माझा स्वतःचा अनुभव मी सांगते की मीही तिथून काही पुस्तकं आणली, विकत घेतली किंवा एक्सचेंज करून आणली. पण अजूनही ती माझ्या कपाटात तशीच आहे खरं सांगायचं तर. कारण आज वाचू उद्या वाचू तो उद्या कधीच येत नाही आणि बऱ्याच वेळेला आपण आपल्या कामामध्ये इतके व्यग्र असतो की त्याच्यामुळे आपल्याला पुस्तक वाचायची ही प्रायोरिटी आपली शेवटची राहते. आधी इतर कामं उरकून घेऊया, मग वेळ राहिली तर पुस्तकं वाचूया. ही एक गोष्ट असते. प्रायोरिटीज आपल्या त्या म्हणजे पुस्तक वाचनाकडे नाही आहेत बऱ्याच वेळेला. दुसरी एक गोष्ट अशी माझ्या लक्षात आलेली आहे की ही पिढी आपली पिढी काय किंवा नवीन पिढी काय ही डिजिटल माध्यमांकडे जास्त वळलेली आहे. त्यामुळे हातात पुस्तक धरून वाचायचं हे त्यांना फारसं आवडत नाही. अगदीच काही पुस्तकं ते वाचतात, नाही असं नाही हातात धरून. ते पण मी बघितलं आहे की जी पुस्तकं त्यांच्या अनुभव विश्वाशी जास्त निगडीत असतात ती पुस्तकं ती वाचली जातात. पण इतर काही माहिती व्हावी किंवा इतर काहीतरी ज्ञान मिळावं किंवा काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आपल्याला मिळावा या दृष्टीने फार कमी वाचलं जातं. आणि डिजिटल माध्यमांकडे वळल्यामुळे त्याचं वाचन हे कदाचित त्याची म्हणजे मीडियम त्याचं बदललेलं आहे असं मला वाटतं की ते लोक जास्त करून पॉडकास्ट ऐकतात. लोक आजकाल इतके बिझी असतात, मेट्रोमधून जाताना ते पॉडकास्ट ऐकतील. पुस्तक हातात घेऊन वाचणं दिसत नाही फारसं. पॉडकास्ट ऐकत असतात किंवा यूट्यूबवरती काही ना काही इंटरव्ह्यूज म्हणा किंवा काही जे असतात कार्यक्रम ते बघत असतात. त्यामुळे कदाचित मीडियम थोडंसं बदललेलं आहे वाचनाचं आणि ते डिजिटल स्वरूपात झालं आहे. किंडल लोकांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं असतं, त्याच्यावर पुस्तकं वाचतात. हे सगळं आता झालेलं आहे. त्यामुळे वाचनाचं माध्यम बदललं आहे असं कदाचित आपण म्हणू शकतो. कारण ही पिढी आता ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांकडे जास्त वळलेली आहे. इव्हन स्टोरी टेलसारखी ॲप आहे किंवा काही काही व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा आता तयार झालेले आहेत की ज्याच्यावरती किंवा झूम किंवा गुगल मीटच्या माध्यमातून काही लोक पुस्तकं वाचून दाखवतात आणि घरी बसलेले इतर लोक त्या माध्यमातून ती पुस्तकं ऐकतात. म्हणजे ऑडिओ बुक्स ऐकल्यासारखं. सो माध्यम कदाचित बदललेलं आहे. त्यामुळे वाचनाचं प्रमाण अगदीच कमी झालं आहे असं नाही म्हणता येणार असं मला तरी वाटतं. हां, याच्यामध्ये एक छोटासा पॉईंट आहे की बऱ्याच लोकांना आजकाल सुपरफिशियल वाचायची सवय आहे. म्हणजे त्यांना फक्त एवढं मोठं पुस्तक असेल तर एक जस्ट ब्राउज करून त्याचं काय म्हणणं आहे ते पटकन समजून घेऊ असाही ट्रेंड एक दिसतो. त्या ट्रेंडबद्दल पण मला असं वाटतं की जनरली नवीन पिढीतली लोक खूप सुपरफिशियल वाचन करतात असं मला वाटतं. कारण एकाग्रतेने एका जागी स्थिर बसून पुस्तक वाचणं, तासनतास पुस्तक वाचणं किंवा मिनिमम अर्धा तास जरी म्हटलं तरी त्यांची एका जागेवर स्थिर बसण्याची कपॅसिटी नाही. त्यांचा अटेन्शन स्पॅन 5 ते 10 मिनिटापेक्षा जास्त नाही. आणि ही गोष्ट त्यांना वाचनापासून पराभूत करते असं मला वाटतं. जर का त्यांना काही वेळ मिळाला तर ते जास्त करून रील्स बघा, शॉर्ट्स बघा किंवा गेमिंग करा ह्या गोष्टीकडे जास्त वळलेले आहेत. आणि वाचन अतिशय सुपरफिशियल झालेलं आहे. जस्ट कंटेंट ब्राउज करायचं, आपल्याला आवडतं नाही आवडतं बघायचं आणि नसेल आवडत तर लगेच पुस्तक टाकून द्यायचं, नाहीतर ते पुस्तक फटाफट वाचायचं. त्यांचं स्पीड पण म्हणजे त्याप्रमाणे असतो. किंवा त्यांचं सिलेक्टिव्ह वाचन झालं आहे थोडंसं असं मला वाटतं. सिलेक्टिव्ह इन द सेन्स की आधी पूर्वी कसं व्हायचं की परीक्षणं वगैरे आपल्या पेपरामध्ये यायची आणि ती म्हणजे दर आठवड्याला एक पुस्तकाचं परीक्षण येतं पेपरमध्ये असं व्हायचं. पण आता त्यांना डिजिटल माध्यमावरती सुद्धा किंवा काही काही ॲप जी आहेत, अमृत देशमुखसारखा एखादा जो असतो तर त्याच्या ॲपवरती प्रत्येक पुस्तकाचं परीक्षण टाकतो आणि ते परीक्षण वाचल्यानंतर त्यांना लक्षात येतं की हे पुस्तक वाचावं की नाही. त्यामुळे ते पुस्तक अख्खं वाचण्याच्या भानगडीत पण पडत नाहीत बऱ्याचदा. आता याच्यावरती आपल्याकडं रवींद्र कुलकर्णी आहेत. आपल्याला बहुतेकांना त्यांची ओळख आहेच. ते स्वतः लेखक आहेत
आणि प्रकाशन क्षेत्राशी सुद्धा ते खूप संबंधित आहे. त्याच्यामुळे या पुस्तकांविषयी हा जो आस्पेक्ट आहे विशेषतः प्रकाशन व्यवसाय, लेखक, लायब्रऱ्या याविषयी ते जास्त अधिकारवाढीने बोलू शकतात. तर ते आता त्यांचे अनुभव सांगतात. आता आपण जो विचार मांडलेले आहे ते बरेचसे अर्बन पॉप्युलेशनशी निगडीत आणि त्यांच्या दृष्टिकोनातून मांडले. पण भारतासारख्या देशामधली मेजॉरिटी पॉप्युलेशन ही रुरल भागामध्ये अजूनही राहते, काही टाउन्समध्ये राहतात, अशा सगळ्यामध्ये राहतात. तर अशा सगळ्या लोकांना कव्हर करायचं एकमेव मीडियम पहिल्यापासून जे चालू आलं होतं ते म्हणजे आपल्या लायब्ररीज. तर ती ग्रंथालयांची अवेलेबिलिटी जितकी चांगली असेल तेवढी लोकांना पुस्तकांची ॲक्सेसिबिलिटी मिळते, त्याच्यामध्ये व्हरायटी असते आणि त्यामुळं वाचन संस्कृती मधल्या काळामध्ये या ग्रंथालयांवरती मधनं फुलत होती आणि लोक त्या ग्रंथालयांचा वापर करत होते आणि त्याप्रमाणे त्यांचं वाचनाचं जे आवड आहे ती जोपासत असत. आताच्या परिस्थितीमध्ये थोडंसं विदारक चित्र आहे. म्हणजे मी स्टॅटिस्टिकल डाटा आपल्याला सांगतो तर भारतामध्ये नोंदणीकृत असलेल्या अशा जवळजवळ 55,000 पब्लिक लायब्ररीज आहेत. आता ही संख्या तशी मोठी आपल्याला वाटते, पण जर बघायला गेलं तर एक लायब्ररी ही 30,000 लोकांच्या पुरती आहे. म्हणजे तो जर रेशो काढला पॉप्युलेशन टू लायब्ररी तर तो हा एकाला 30,000 असा आहे. हा फारच विचित्र आहे. दुसरं म्हणजे या लायब्ररीजमध्ये साधारण 5-5.5 एखाद्या लायब्ररीमध्ये पुस्तकं असतात. ही संख्या परदेशामध्ये अशा लायब्ररीमध्ये जवळजवळ लाखाच्या वरती असते. त्यामुळं आपल्याकडे अवेलेबिलिटी ऑफ बुक्स कोणची नवीन येणं हे सगळ्या लायब्ररीजवरती मर्यादा आहे. दुसरी मर्यादा अशी आहे की गव्हर्नमेंट फंडिंग जे लायब्ररीची ऑलमोस्ट बंद झाली आहे. त्यामुळे ह्या लायब्ररी जरी रजिस्टर्ड असल्या तरी त्याच्यातल्या जवळजवळ 40% लायब्ररीज या बंद झालेल्या आहेत. ह्याच्या मागे दुसरी 2-3 कारणं अशी आहेत की एक तर जागांच्या किमती वाढलेल्या आहेत. म्हणजे आपण एक लायब्ररीची एक इमारत आहे आणि तिथनं मिळणारं त्या कोण जे आहे त्यांना कॉर्पोरेशनला किंवा या पब्लिक संस्थेला मिळणारं उत्पन्न आणि त्याच जागेचं दुसरीकडे काय केलं युटिलायझेशन या जागेचा वापर तर त्यातून मिळणारं उत्पन्न ह्याच्यामध्ये विसंगती असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी लायब्ररीजच्या जागी आता दुसरे कमर्शियल ॲक्टिव्हिटीज आणि या सगळ्या त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होतात आणि लायब्ररी ही मागं पडत असते. आता याच्यामध्ये या किमती या मर्यादात आहेच आहे. दुसरी अशी गोष्ट झाली की सामान्य माणसांना आव्याक्यात येतील, त्यांनी विकत घेऊ शकतील अशा आता पुस्तकांच्या किमती पण राहिलेल्या नाही आहे. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर एका पानाला 2 रुपये एवढी त्या याची किंमत असते एका पानाची. म्हणजे 200 पानी पुस्तक असेल तर त्याची किंमत 400 रुपये ही होतेच. त्यामुळे आता हे पुस्तक विकत घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते एकदा वाचून झाल्यानंतर ते जागा त्याच्या परत घरामध्ये देखील आढळते आणि मग त्या पुस्तकांचं काय करायचं हा एक फार महत्त्वाचा मुद्दा असतो. मग ते डोनेट करा किंवा हे करा. मग ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये फारसं लोकांना अट्रॅक्शन आता कमी होत चाललेलं आहे. काही सोर्सेस त्यांना डिजिटल ह्याच्यात ॲमेझॉनवरती अवेलेबल असतात, काही गुगलमधनं ते डाउनलोड करू शकतात. पण असं जरी केलं तरी त्याच्या किमती खूप अफाट असतात आणि त्या सामान्य लोकांना कायम कॉमन लोकांना त्या परवडतीलच असा भाग नाही. दुसरं या त्या भाग एक आपल्याला लक्षात येतो की एकूण जी आपल्याकडे छापली जातात पुस्तकं, भारताचा अंदाज केला तर आपण एकूण जी छापली जातात पुस्तकं त्यातली 70% पुस्तकं म्हणजे जी विकली जातात त्यातली त्या 70% पुस्तकं ही शाळा, कॉलेज आणि एज्युकेशनशी निगडीत असतात. म्हणजे किंडरगार्टन ते 12वी ह्यामध्ये सगळ्या पुस्तकं जेवढी छापली जातात वर्षातली त्यातली 70% पुस्तकं ही किंडरगार्टन टू 12वी याची असतात. आता ही कंपल्सरीली घेतलेली असतात पण त्याला नंतरची व्हॅल्यू काही नाही आहे. म्हणजे एकदा ते वाचून झालं त्याचा अभ्यासक्रम संपला की त्या पुस्तकांचा उपयोग राहत नाही. त्याच्या पुढचे जे हायर एज्युकेशन आहे त्याच्या पुस्तकांच्या जवळजवळ संख्या 20% येते. म्हणजे इथे 90% पुस्तकं ही फक्त शैक्षणिक कारणासाठी छापली जातात आणि त्याची विक्री होत असते. आता उरलेल्या 10% रोमॅन्टिक मिस्ट्री कादंबऱ्या आहेत, नंतर
ह्या सगळ्यात जास्त येतात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा सेल्फ हेल्प किंवा कुकिंग किंवा अशी पुस्तकं ही त्याच्यापेक्षा नेक्स्ट आहे. त्याच्यानंतर आध्यात्मिक साहित्य जे आहे त्याच्या पुढचं आहे. आणि आता जसे म्हणतो की आपल्याला आपण वैचारिक साहित्य वाचलं तर आपलं व्यक्तिमत्व विकास होईल आणि हे सगळं होईल, तर ह्या सगळ्या अशा टाईपच्या साहित्याचं प्रमाण फार फार तर 1% देखील त्याच्यामध्ये नसतं. म्हणजे आपण जे व्यक्तिमत्व विकासासाठी आम्हाला वाचन करायचं आणि आम्हाला पुस्तकाची अवेलेबिलिटी किती आहे, तर देशात छापल्या जाणाऱ्या प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाचे 1% पुस्तकं यासाठी फक्त आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. आता हा आपल्या सगळ्यांनी विचार करण्यासारखा भाग आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला काय सोल्युशन काढता येईल आणि ह्याच्यातलं काय पुढं जाता येईल. पण हे लायब्ररीज आणि पुस्तकांची अवेलेबिलिटी ही लोकांपर्यंत पोहोचवणं ही फार गरजेचं आहे. आता जसं प्रदर्शनामध्ये खूप विक्री झाली वगैरे असं सगळं ते वन ऑफ असतं, वर्षात 1-2 ठिकाणी करतात. साहित्य संमेलनामध्ये देखील आता मी ते बघितलेलं आहे की आता दिल्लीमध्ये साहित्य संमेलन मारे भरवलेलं होतं, पण त्या पुस्तक विक्री करणारे ज्यांचे स्टॉल होते तिथं चिप्पाखरू देखील फिरकत नव्हतं कोणी घ्यायला. ते साहित्य संमेलन हा फक्त उत्सवाचा भाग राहिलेला आहे असं मला वाटतं. तर ह्याच्याकडे जरा सिरियसली आपण विचार करणं आवश्यक आहे. थँक्यू. मला असं वाटतं की वाचन या विषयावर एका थोडं लेखन विषयावर बोलूया. आपला विषय लेखन असं सुद्धा आहे. तर आता लेखन बंद होत आहे, म्हणजे लेखन नाही हाताने लिहिणं होतं. तर ऋषिकेश, आपलं मगाशी जसा मुद्दा सुरू केला की भाषा ही संवादासाठी गरज म्हणून आहे, तसं लेखन ही पूर्वीच्या काळात गरजच होती. जेव्हा आपल्याकडे टेलिफोनचा जमाना आलेला नव्हता तोपर्यंत आपली खाली खुशाली कळवणं आपल्या माणसांना याच्यासाठी पत्रलेखनाला पर्यायच नव्हता. आणि त्याच्यामुळे लेखनाची कला म्हणून लेखन हे लहानपणापासून प्रत्येकाच्या अंगी बिंबवलंच जायचं. आई आजी घरात लहान मुलाला सांगायची लिही रे आम्हाला पत्र लिही खुशालीचं, की तो मुलगा लिहायचा. आणि पत्र लिहिणं ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यात तुम्हाला कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हा सामावून ते लिहायला लागायचं. मग त्या पत्राचे मायने ठरलेले असायचे. सुरुवात कशी करायची, तीर्थरूप कोणाला लिहायचं, तीर्थस्वरूप कोणाला लिहायचं, शेवट कसा करायचा, मग सानविली कसं लिहायचं, कृषी सानविली का लिहायचं, मग ताजा कलम लिहायचा, अशी एक ती सगळी मांडणी होती. आणि त्याच्यात वाक्यरचना कशी करायची हे स्किल लहानपणापासून डेव्हलप होत जायचं की वाक्य कसं लिहायचं. आता मला वाटतं कॉम्प्युटरच्या युगामध्ये ती गरज राहिलेली नाही. मुळात आधी आता हाताने लिहिणं हीच गरज राहिलेली नाही, कॉम्प्युटरच लिहितो. आणि तिथे तुम्हाला पत्र लिखाणाच्या वेळेला जी एक फार मोठी मर्यादा होती की तिथे खाडाखोड करून चालणार नाही, मध्येच एखादा शब्द घुसवता येणार नाही, जागाच नव्हती. तर आता कॉम्प्युटरमुळे सगळी सोय झालेली आहे. तुम्ही डोक्यात आधी वाक्य तयार करून मग लिहायची गरज नाही. तुम्ही विचार करता तसं लिहा, नाही सुचलं बदला, बॅकस्पेस करा, खोडून टाका, मध्ये शब्द टाकायचा असेल ठीक आहे, स्पेसमध्ये तुम्हाला कर्सर देऊन मध्ये शब्द टाकता येतो. आता तर स्पेलिंग सुद्धा लक्षात ठेवायची गरज नाही, ह्रस्व दीर्घ लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिताना तर फोनिक्सनुसार जसं वाटेल तसं स्पेलिंग करत गेलात तरी तो कॉम्प्युटर तुमचं स्पेलिंग दुरुस्त करून टाकतो आपोआप, तुम्हाला त्याला सांगायची पण गरज नाही पडत. तर त्याच्यामुळे मला वाटतं लेखन हे जे कौशल्य म्हणून होतं आणि ज्याच्यामध्ये ही स्किल्स पणाला लागत होती की डोक्यात आधी विचार करायचा, शब्द जुळवायचे आणि मग पूर्ण डोक्यात वाक्य तयार झालं की मग ते लिहायला सुरुवात करायची, याची आता गरजच राहिलेली नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं असा हा पत्रलेखन किंवा हाताने लिहिणं हे आता कालबाह्य झालेलंच आहे. पण या हाताने लिहायचे ना काही फायदे पण आहेत आणि हे फायदे सुद्धा आपल्याला थोडे लक्षात घ्यायला लागतील. मला वाटतं सुमेधा आणि रेणू याविषयी मगाशी प्रतिभाताईंनी जसं सांगितलं वाचनाचे जे फायदे त्यांनी सांगितले तेच लेखनाच्या बाबतीतही आहेत. हाताने लेखन करताना मला असं वाटतं की तुमची स्मरणशक्ती जास्त वाढते किंवा एकाग्रता जास्त वाढते असं मला वाटतं. मीही अनेक वेळेला अनेक पत्र हाती लिहिलेली आहेत. परदेशात होते, ईमेल आणि इंटरनेटची काही सोय नव्हती, व्हॉट्सअप तर तेव्हा नव्हतं. त्यावेळेला मी 10-10, 15-15 पानी पत्र माझ्या आईवडिलांना लिहिलेली आहेत आणि मला हाताने लिहायला आवडतं, अजूनही आवडतं. त्याच्यात म्हणजे कॉम्प्युटरपेक्षा मला हाताने लिहिताना जास्त कम्फर्ट वाटतो. त्यामुळे ही एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते. अभ्यास करताना सुद्धा मुलांना असं सांगितलं जातं की तुम्ही आधी पहिलं रीडिंग करा, नंतर त्या नोट्स हाती लिहून काढा, म्हणजे तुमचं रिटेन्शन जे काही तुम्ही वाचलंय ते जास्त चांगलं तुमच्या लक्षात राहील आणि मग ते तुम्हाला रिप्रोड्यूस करता येईल परीक्षेमध्ये, असं सांगितलं जातं. किंवा इवन म्हणजे रिटेन्शन ही एक गोष्ट आहे आणि दुसरी त्याच्यात गोष्ट आहे की पर्सनल टच.
जो आपल्याला लिहून देता येतो. आता बरेचसे जे लोक छोटे छोटे व्यवसाय करतात, तुम्ही पण कोणाकडून काही वस्तू घेतल्या असतील तर तुम्ही बघत असाल की ते लोक त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली एखादी छोटी थँक्यू नोट म्हणा किंवा काहीतरी त्यांच्या बिझनेसबद्दल एखादं काहीतरी हे असं हाती लिहून देतात, कम्प्युटरवर छापलेलं किंवा असं देत नाहीत. आणि त्याच्यामुळे आपल्याला तो पर्सनल टच जाणवतो की त्यांना आपण घेतलेल्याची काहीतरी विशेष त्यांनी दखल घेतलेली आहे हे जाणवतं. त्यामुळे हे काही फायदे त्याच्यात आहेतच. लेखनामुळे मला असं वाटतं की तीनदा ती क्रिया घडली जाते. तर आपण विचार करतो, डोळ्याने वाचतो आणि पुन्हा लिहित असतो, त्यावेळेला तीनदा त्या क्रिया होत असतात आणि आपल्या हाताला बोटांना सुद्धा व्यायाम मिळतो. आता आजकाल कोणी लिहायला लागलं की हातानं सुद्धा पेन धरायला सुद्धा मुश्किल व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे लेखन हे गरजेचंच आहे. त्याशिवाय सुलेखन हा प्रकार सुद्धा खूप मोठा आहे, त्याला जगभर मान्यता आहे. कॅलिओग्राफी ज्याला आपण म्हणतो, अच्युत पलवारसारखे जे आहेत मोठे, त्यांना आता पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार मिळाला. तर ते सुद्धा गरजेचं झालेलं आहे की लेखनामुळे या गोष्टी घडू शकतात. तर लहान मुलांना लिहायची, हाताने लिहायची सुद्धा दिली पाहिजे प्रेरणा. फक्त लहान मुलांनाच नव्हे तर ज्येष्ठांना सुद्धा ते आवश्यक आहे, कारण ज्येष्ठांचं सुद्धा बऱ्याच वेळेला हात चालत नाही. त्यामुळे हात, डोळे आणि मेंदू यांचं जर कोऑर्डिनेशन आपल्याला ठेवायचं असेल, हात चालता ठेवायचा असेल तर ज्येष्ठांनी पण रोज एक पान तरी राहायला पाहिजे असं मला वाटतं. मला वाटतं या तिघांनी सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत. म्हणजे फाईन मोटर स्किल्स हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या सूक्ष्म स्नायूंना तुम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटी दिल्या म्हणजे हे जोडा ते जोडा असे खेळ असतात, तसं लिहिण्याच्या ह्याच्यातनं तुमचं सूक्ष्म स्नायू मेंदूचे चालू आहे का त्यांना वाटतं सगळे त्यांनी कव्हर केले आहे. फक्त असंच आहे की जसं हा म्हणला ऋषिकेश की आपण पुन्हा लेखनाच्या कलेतनं असं आहे की आपण आजही पत्र लिहून जर का नवीन मित्रमैत्रिणी नातेवाईक सुद्धा पुन्हा जोडायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा लेखनातनं छान होऊ शकतं. ज्याचे फायदे, जे फिजिकल फायदे आहेत ते त्यांनी एक्सप्लेन केले. कम्प्युटरवर लिहिण्याचे अर्थात सगळ्यांना फायदे पाहिजे आणि 2 मिनिटामध्ये थोडंसं पब्लिकेशन ह्या नात्याने रवींद्र कुलकर्णी त्याविषयी बोलतो. आता लिखाणाचे किंवा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ही डिजिटाईज झालेली आहे. त्यामुळे प्रकाशक जे असतात ते तुमचं हस्तलिखित कधी घेत नाही. त्यांना ते परत हस्तलिखित घ्या, मग त्याचं परत त्यांनी कोणीतरी कम्प्युटरमध्ये फीड करा, ते डिजिटाईज करा, हे करा, ह्याच्यामध्ये वेळ पैसा हे दोन्ही जातात. त्यामुळे मुख्य मुद्दा असा असतो की लेखकांनी देताना त्यांना वर्डमध्ये डॉक्युमेंट करून दिलं तर ते प्रकाशक सगळ्यात खुश असतात. आणि त्यामुळं आपण करताना कोणी जर लेखक असतील त्यांना ही गरजेची गोष्ट आहे की आपण वर्डमध्येच आपलं जे काय असेल ते लिखाण करावं आणि ते त्यांना द्यावं. त्याच्यामुळं वेळ आणि पुढची जी मेहनत आहे आणि ते सोयीचं होतं जास्त, त्याचं प्रूफ करेक्शनला पण जास्त सोयीचं होतं. त्यामुळं आता नवीन ह्याच्याप्रमाणे कम्प्युटरवरतीच लिखाण करणं कुठल्याही पुस्तकाचं हे प्रिफरेबल आहे आणि ॲडवायजेबल आहे आणि लोक अपेक्षा पण त्याचीच करत असतात, प्रकाशक लोक. त्यामुळं हाताने लिहिण्याचं प्रमाण या बाबतीत तरी कमी झालं. आणि मला असं वाटतं की आता बदलत्या काळानुसार आपण अनेक गोष्टी बदलत गेलेलो आहोत. आता पूर्वी भूर्जपत्रांवरती लिहित होते, पोथ्या पुराणांमध्ये ते आठवड्यांमध्ये बांधून ठेवलेली असायची. ते सगळा जमाना आता गेला. त्यानंतर आता हे कॉम्प्युटरचं आलं तर आपल्याला काळानुरूप जसं आपण बाकीच्या गोष्टींमध्ये बदलत गेलो तसं हाही स्वीकार आपल्याला आता करणं गरजेचं झालेलं आहे. आता एक शेवटचा मुद्दा, वेळेच्या अभावी आपण थोडं लवकर हे करतो. अगदी एक शेवटचा जो मुद्दा आहे की खरंच हे सगळं ऐकून कोणाचं वाचलं की आपण वाचायला सुरुवात करावी. तर सोप्या पद्धतीने काय स्टेप्स त्यासाठी आपण घेऊ शकतो याबद्दल आपल्याला रेणू सांगा. वाचनाची आपली आवड म्हणजे आपल्याला बेसिकली आपल्याला आवड आहे का हे पण आपल्याला कळत नाही. आपल्याला कुठनं सुरुवात करावी किंवा मी काय वाचू आणि कसं मी अजून हे वाचन माझं वाढवू असं आपल्याला वाटत असतं. तर मला वाटतं की आपण एकदम छोटी छोटी सुरुवात करावी, छोटी पुस्तकं वाचायला सुरुवात करावी, रोज थोडं काहीतरी वाचावं. म्हणजे मी म्हणेन काय आज न्यूजपेपर वाचला, उद्या छोटं पुस्तक वाचलं, तुम्ही झोपताना किंवा तुमचं वॉल्टेस आहे तर 3-4 प्रकारची पुस्तकं तरी ठेवली, हे थोडं वाचलं ते थोडं वाचलं, त्यातनं सुद्धा तुम्हाला असं काही नाही की एकाच लेखकाचं
तेच मी पुस्तकं वाचते. 25व्या पानानंतर कदाचित कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे व्हरायटी पुस्तकं 4-5 ठेवली, त्यातनं सुरुवात केली तरी चालेल. किंवा एक वेळ तुम्ही स्वतःची म्हणजे पक्की ठरवा. जसं आम्ही आता आमच्या या साहित्य गटाच्या ग्रुपमध्ये पण आम्ही असे आमचे मित्रमैत्रिणी ऐकले की मला वाचायला एकदा जॉबला लागल्यानंतर वेळ नव्हता, परंतु मी आता ठरवलंय बाबा की मी रोज रात्री 5 पानं वाचून मगच झोपणार. आणि ते त्यांची जी सवय आहे ती आम्ही म्हणजे मी स्वतःसुद्धा मला वाटतं की अरे नाही, माझ्या डोक्याची पण 5 पुस्तकं असतात, मी हे वाचते ते वाचते, काहीतरी करून 5 पुस्तकं तरी थोडा वेळ एक ठरलेल्या वेळेला वाचायचं. म्हणजे त्यातनं सुरुवात होऊ शकते. किंवा पुस्तक जसं आपल्या भिशी असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, जसं पुस्तक भिशी असते लोकांची, त्यावेळेला ते फक्त पुस्तकांवरती गप्पा मारतात. जसं आम्ही आता साहित्य कट्टा त्यासारखा ग्रुप लोक जॉईन करतात, रीडर्स सर्कलसारखे. किंवा तुम्ही कुठल्या लायब्ररीत जायचं असेल तर एकत्र त्या लायब्ररीत जा की मला पण पुस्तक बदलायचं, तुलाही बदलायचं, अशाही काही असू शकतं. जसं काकावलीचं ग्रंथालय आहेत, काही पुस्तक संमेलनं भरतात, तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. किंवा म्हणजे बेसिकली पारंपरिक पुस्तक असले तुम्ही ऑडिओ बुक्स, ई बुक्स असं पण आता म्हणजे श्रवण या स्वरूपातली जी पुस्तकं आहेत तसं तुम्ही कामं करताना, गाडी चालवताना त्याच्यामुळे तुम्ही सुरुवात कुठेतरी करू शकता. आणि एक काहीतरी गोल ठेवा की मला 3 महिन्यात एक पुस्तक संपवायचं किंवा वर्षभरात मिनिमम 3 पुस्तकं संपवायची. काहीतरी गोल ठेवल्याशिवाय काहीच सुरुवात नाही असं मला वाटतं. मला वाटतं की जे काय मुद्दे होते साधारणपणे आम्ही सगळ्या मुद्द्यांना थोडं टच करण्याचा प्रयत्न केला आहे. डिटेलमध्ये जाणं तर वेळाभावी काही शक्य नाही, पण पुस्तक जर का तुम्हाला वाचायची इच्छा असेल किंवा वाचावंसं वाटत असेल तर सगळ्यात सोपा मार्ग असा आहे की तुम्ही आमच्या वाचन कट्ट्यामध्ये सहभागी व्हा. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदी श्रोते म्हणून सहभागी व्हा. जेव्हा तुम्ही असे आमचा अनुभव आहे की श्रोते म्हणून जेव्हा तुम्ही सहभागी झाले काही लोक, त्यानंतर 2-4 गुरुवार आल्यानंतर ते म्हणले आता मी पण काहीतरी वाचतो आणि सांगतो. आणि आमचं प्राथमिक जे हे आहे की जे नवीन लोक आहेत ज्यांनी कधीच काही वाचले नाही किंवा सांगितलं नाही त्यांना आम्ही प्रायोरिटी देतो. काही लोक आमच्या इथं फक्त ऐकायला येतात, ते मला सरळ सांगतात की मला काही वाचायचं नाही, मी फक्त ऐकायला येतो. पण नेहमी येतं तुम्ही जर का ऐकायला आलात ना तर ते वाचन झाल्यासारखंच आहे. तर जाताना मी सगळ्यात शेवटी हेच सांगेन की वाचन कट्ट्यावरती या, स्वतः अनुभव घ्या आणि आम्हाला जसा आनंद मिळतो तसा तुम्ही पण घ्यावा, असं मला सगळ्यांकडे सांगावंच वाटतं. सुरेश भटांची एक गझल होती, त्याच्यातलं एकच ओळ मला आत्ता आठवते ते सांगते की पाहणे इतके सुंदर आहे की पाहण्याचे सौंदर्य व्हावे. तसं वाचन इतकं सुंदर व्हावं की वाचनाचे सौंदर्य व्हावे. असं अशा प्रकारचं, कारण वाचतात पुष्कळ जणच वाचतात, पण वाचन कसं करावं हे जाणून घेणं देखील, कोणतं वाचावं, कसं वाचावं हे जाणून घेऊन वाचणं महत्त्वाचं आहे. वाचणारे भरमसाठ आहेत, पण काय वाचावं, कसं वाचावं हे जाणून घेऊन वाचलं पाहिजे. आणि यासाठी विडे म्हणाले तसं की साहित्य कट्ट्यावर नक्कीच या, की तिथं तुम्हाला सगळंच कळेल. आता एक ज्येष्ठ मुद्द्यासाठी जर कुणी श्रोत्यांना काही बोलायचं असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील किंवा मतं मांडायची असतील समर्थ तर अवश्य मांडावं. रामदासांचं गासगोरातला त्यांनी उल्लेख केला की त्यांचं फार छान उभे आहे. दिसा माझे काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंड वाचित जा. आणि यांनी सुलेखनाचा उल्लेख केला. त्याचंही त्याच्यात अक्षर लेखन या नावाचा वेगळा समास आहे, ज्यात उत्तम हस्ताक्षर कसं काढायचं याचं अतिशय छान तपशील. बरोबर, योग्य रेफरन्स आहे. तर सगळे मुद्दे म्हणजे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या हिशोबाने असा होता की जसं बदलतंय रीडर्सचं इन्व्हॉल्वमेंट, तसा पुस्तकांचा आशय बदलतोय का, आणि जे लोक ऍक्च्युली वाचतायचं एक टार्गेट असतं ते टार्गेट ऑडियन्सला सुटेबल आशय आता आहे का, आय डोंट नो. ही विचार कारण दर लहान मुलांना किंवा टीनेजर्सची पुस्तकं वाचावं असं आपलं एक फिलिंग असेल तर त्यांच्यासाठी सुटेबल आशय आहे का, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की वाचन हे सुद्धा मला वाटतं हेरिडिटरी आहे. म्हणजे जर मी माझ्या वडिलांना किंवा आईला खूप वाचताना बघितलं तर मी ऑब्विसली पुढं त्यांना काहीतरी वाचायला सुरुवात करतो. सो आय थिंक वी वॉन्ट अवर चिल्ड्रन टू रिअली स्टार्ट रीडिंग, आपण पण काहीतरी त्यांच्याबरोबर वाचत राहायला पाहिजे, अर्थपूर्ण गोष्टी वाचत राहायला पाहिजे. सो आय थिंक हे दोन माझे मुद्दे होते. आशय आय डोंट नो, पण हा एक मुद्दा आशया संदर्भात असू शकतो. मी यापैकी एका प्रश्नाचं उत्तर ऋषिकेश देईल, कारण त्याला या विषयावर
त्याला काय अनुभव आहे तो सांगेल. मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. एका प्रश्नाचं उत्तर ऋषिकेश देईल की जे लहान मुलांच्यासाठीची पुस्तकं किंवा लहान मुलांना जास्त आवडतील अशी प्रकाशनं किंवा विषय हे नक्कीच जास्त पुस्तकं त्यावर निघत आहेत. एक साधं उदाहरण जर का बघितलं तर आपण जेव्हा पहिलीमध्ये होतो किंवा रादर मी तुमच्यापेक्षा आधी पहिलीमध्ये होतो, तर माझ्या वेळेचं पहिलीचं पुस्तक आणि आताच्या पहिलीचं पुस्तक याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही एक सध्या कुठल्याही पहिलीच्या मुलाचं पुस्तक घ्या आणि ते बघा आणि स्वतः जेव्हा तुम्ही पहिलीत शिकलात तेव्हाचं पुस्तक आठवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती फरक आहे. किंवा इंग्लिशचं पुस्तक आठवलं तर बऱ्याच लोकांच्या लक्षात असेल की गोपाळ, सीता, अहमद आणि अशी मंडळी त्यावेळेला होती आणि ती 5वी 6वी 7वी 8वी सगळे वर्ष असायची. या उलट आताची जर तुम्ही पुस्तकं बघितली तर पुस्तक बघितल्यावर सुद्धा माणसाला हातात घ्यावं असं वाटतं. त्यामुळे तुम्ही जे म्हटलात त्याप्रमाणे पुस्तकं पुष्कळ प्रमाणात अवेलेबल आहेत. तुम्ही कुठल्याही प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात जा किंवा एखाद्या ग्रंथालयाच्या प्रदर्शनात जा, तुम्हाला पुष्कळ पुस्तकं उपलब्ध मिळतील. दुसरा जो अनुभव आहे ऋषिकेशचा स्वतःचा अनुभव आहे तो सांगेल. ऍक्च्युली मी प्रश्नाचं उत्तर देणार नाहीये, हा मलाच पडलेला प्रश्न आहे. म्हणजे माझा अनुभव म्हणजे मी प्रश्नातच पडलो. तर माझ्यासमोरचा प्रश्न असा की तुम्ही जसं म्हणालात की आई वडिलांकडे बघून मुलांना वाचनाची सवय लागते. मला वाचनाची सवय माझ्या आईने लावली. तर ती असंच करायची की तू 1 पान वाच, मी 10 पान वाचून दाखवते, किंवा तू 1 गोष्ट वाच, मी 10 गोष्टी वाचेल. पण तेव्हा परिस्थिती अशी होती की आम्ही 5वीतच सुरुवात केली. दमा मिरासदार, त्याच्यानंतर शंकर पाटील, मग पु ल देशपांडे असे करत ते वाचन वाढत गेलं. पण 5वी पर्यंत मी एकच भाषा शिकत होतो, मराठी. त्याच्यामुळे शब्दज्ञान हे तेवढं वाढलेलं होतं मराठी भाषेतलं की मी चांगली पुस्तकं वाचू शकेल. आता माझ्या मुलाला स्वतःला फार बालवाडीपासून 3 भाषा आहेत. त्याचं मूळ सगळं इंग्लिशमध्ये शिक्षण सुरू आहे. आम्ही पहिल्यांदा जायचो तेव्हा आम्हाला प्रत्येक पीटीएम मध्ये टीचर सांगायचे की तुम्ही त्याच्याशी घरी इंग्लिशमध्ये बोला, जे आम्ही घरी केलं नाही. आम्ही घरी मराठीतच बोलतो. आणि शिवाय त्यांना हिंदी आहे, अगदी बालवाडीपासून त्यांना हिंदी आहे आणि मराठी त्यांना आत्ता इंट्रोड्यूस झालेली आहे सिलेबसमध्ये. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की अगदी बालवाडीपासून 3 भाषांचा अभ्यास सुरू आहे. तर ते कुठल्याच भाषेवर प्रेम करणे इतकी प्रगल्भता किंवा शब्दज्ञान त्यांचं वाढणार आहे का? त्यांना ते 3 भाषांचा अभ्यासाचाच बोजा वाटतो डोक्यावर. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते एकाच भाषेत एवढं वाचन करतील का की ज्याच्यामुळे म्हणजे वाचन हे असं जे असायला हवं की ज्याच्यामध्ये तुम्हाला चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल, ज्याच्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला आयाम मिळतील, तुमच्या विचारांना दिशा मिळेल. असं वाचन करण्यासाठी लागणारी प्रगल्भता येईल. एवढं वाचन करण्याची एक तरी भाषा समजू दे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ना ते इंग्लिश कुठचे फिलॉसॉफर वाचतील ना ते ज्ञानेश्वर वाचतील. म्हणजे अगदी भले विवेकानंदांची सुद्धा, पण इंग्लिश मधली पुस्तकं अवघड आहेत वाचायला. तर तेवढं ते विवेकानंदांचं इंग्लिश समजलं येईल ते इंग्लिश पण नाही येणार आहे, ज्ञानेश्वरांचं मराठी समजलं येईल तर मराठी पण नाही शिकणार आहे. किंवा दुसरं म्हणजे म्हणतो सर ते ना त्यांना शेक्सपियर कळणार आहे ना कुसुमाग्रज कळणार आहे. त्याच्यामुळे हा मला स्वतःला पडलेला प्रश्न की मी स्वतः जरी ज्ञानेश्वर किंवा समर्थ वाचलेले असले, दासबोध वाचलेला असला तरी माझ्या मुलाला कसं सांगू ते, त्याला प्रत्येकच शब्द अडणार आहे. कारण 5वी नंतर माझं तेच झालं होतं. बाबा मला म्हणायचं इंग्लिश पेपर वाचा, मी पुस्तक तर जाऊन इंग्लिश पेपर वाच. पण माझं मराठीचं ज्ञान भरपूर असलं तरी इंग्लिशमध्ये इतकी बोंबाबोंब होती की प्रत्येक वाक्यात 2-4 शब्द डिक्शनरीत बघायला लागतील. आणि डिक्शनरी घेऊन वाचन वगैरे करणं हे काही इतका मी शिक्षण मुळीच नव्हतो आणि कोणीच असेल असं वाटत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं हा सगळा प्रश्नच आहे. मला वाटतं वाचन आणि लेखन हे खरंच कमी झालं आहे का? तर त्याच्यावर मला असं नेहमी वाटतं तुम्ही रोज जरी पेपर वाचला तरी त्यांनी तुमची वाचनाची भूक भागते. आणि मुख्य म्हणजे हल्ली आता ॲप भरपूर निघालेली आहे, पण मला स्वतःला असं वाटतं की त्याची जी हार्ड कॉपी असते पुस्तकाची ती वाचून जे समाधान मिळतं ते समाधान दुसऱ्या कशातही मिळत नाही. दुसरं असं की मुलं आजकाल वाचत नाही असं म्हणतात, पण पार्ल्याची जी टिळकमधील संस्था आहे त्याची लायब्ररी आहे आणि तुम्ही तिथे रेफरन्ससाठी त्या बसलेली असेल 2-2 तास, तर मुलं सुट्टीत अगदी येतात, 2-2, 3-3 तास तिथे बसतात, रमतात. माझी नाव स्वतःची 15 वर्षाची ही प्रचंड पुस्तक वेळी आहे आणि मला ती माझ्या मागेच लागली होती की त्याच्या पुस्तकाचं गाव जे आहे महाबळेश्वरच्या जवळ, तर तिथे आपण कधी जाऊया. म्हणजे वाचन ज्याला आवड आहे
यांनी जसं सांगितलं तशी सगळ्यांचीच नातवंड जेव्हा मुलं करायला लागली तर खरंच खूप खूप बरं वाटेल, वाचन संस्कृती टिकेल आणि मुख्य म्हणजे आमच्या साहित्य कट्ट्याची पण सदस्यता वाढेल. धन्यवाद. हॅलो. मला म्हणायचं होतं की आता कसं मुलांना आवड लागणं आणि आवड लावणं ह्याच्यात फरक आहे. तर आता मुलांना मला वाटतं वाचण्यापेक्षा यूट्यूब बघणं, नेटफ्लिक्स बघणं, काय दुसरे व्हिडिओज बघणं ह्याच्यामध्ये जास्त त्यांचं इन्क्लिनेशन झालं आहे आवडीचं. तर आपण असं नाही म्हणू शकत की नाही मुलं वाचतच नाही. तुम्ही जे म्हणालात की हां ही पुस्तकं बघतात, कागचं फक्त चालतात, आवडलं तर वाचणार नाही तर नाही वाचणार. पण आपण मूवी वगैरे त्याच्या रितेच बघतो, ट्रेलर बघतो, आवडला पिक्चर नाही आवडला मग हे ठरवून आपण जातो ना की पुढे बघायचं. तर जास्त नाही आहे बरं, एवढंच विचार आपला सांगायचा होता तुम्हाला. तुमचा विचार योग्य आहे, मी तर त्याच्याशी सहमत आहे. पण त्याच्यामध्ये मला एक छोटंसं उत्तर असं द्यायचं आहे की मुलं वाचत नाही त्यांचे पालक वाचतात का? जर पालक वाचत असतील तर 100% त्यांची मुलं पण वाचतात. पण पालक जर टी व्ही बघत असतील तर मुलं पण टी व्हीच बघणार. नाही, ह्याच्यात अजून एक गोष्ट लहान मुलांच्या बाबतीत मला अशी सांगायची, जी मी स्वतः फॉलो केली, ऋषिकेश पण फॉलो करतोय किंवा काय, मुलांना तुम्ही गोष्टी वाचून दाखवा, पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारची वाचून दाखवा. त्यांना त्या नकळत्या वयात त्या पुस्तकांचं अट्रॅक्शन वाटायला लागलं की मग ते हळूहळू पुस्तक वाचनाकडे वळतात. अर्थात डिजिटल माध्यमं त्यांना डायव्हर्ट करायला पण आहे तयार, पण तरी वाचन वाढू शकतं त्यांचं. हे खूप बोलण्यासारखा विषय न संपणार खरं तर. पण व्हिडिओ जी मुलं बघतात, आता कृष्ण बघतात किंवा भीम सारखा व्हिडिओ ते लहान मुलं बघतात, बघू देत त्यांना, त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन नाही आहे. पण ते बघितल्यानंतर चित्रही पुस्तकं पण मिळतात, गोष्टी रूपाची छान पुस्तकं ती पण त्यांना वाचायला द्यायची. म्हणजे व्हिडिओ आणि पुस्तक या दोन्हीमधनं त्यांना जास्त ग्रास्पिंग त्यांना ते मिळेल, त्याच्यातनं त्यांना जास्त अनुभव मिळेल. म्हणजे शब्दज्ञान पण कळेल आणि व्हिडिओमधनं त्यांना चित्र पण डोळ्यासमोर स्पष्ट होईल. दोन्ही त्यांना द्यायला हवं. मला वाटतं की आता आपण म्हणजे पुष्कळ वेळ झालेला आहे, तर आपला जो पुढला विषय आहे या इथं आपण हा विषय थांबूया. जर सगळ्या प्रेक्षकांना जर पाहिजे असेल तर पुन्हा एक सेशन आपण अभिषेकला सारखं अरेंज कर, तो नक्की करेल. आता जो पुढला विषय आहे की